सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। संजय काकांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। काय वाटतंय यंदा पुन्हा एकदा हॅट्रिक होईल? निश्चितपणाने हॅट्रिक होईल। लोकांनी ठरवलेलं आहे। गेले 10 वर्ष आपल्या कामात कोण आहे, कुणी आपली कामं केलीत, पाण्याचे प्रश्न कुणी सोडवले, कोण संपर्कात राहतो आणि लोकांच्या दृष्टीनं अडचणीच्या काळामध्ये किंवा त्यांनी हाक मारल्यानंतर कोण त्यांच्या हाकेला जातो ते पाहिलंय। त्यामुळे विजय हा निश्चित आहे। नक्कीच, मात्र जर पाहायला गेलं तर आरोप प्रत्यारोप होत आहेत। तुमचं नाव आणि विशाल पाटील जे अपक्ष काँग्रेसचे बंडखोर आमदार आहेत, त्यांचं नाव चर्चेत येते। तुमची प्रमुख लढत होईल, काय भावना आहेत, कसा प्रतिसाद होता? गेल्या 1.5 महिना तुम्ही ग्राउंड लेवलला उतरून राबताय, मोठमोठ्या नेत्यांच्या सभा या संपूर्ण परिसरात झालेल्या आहेत। लढत तसं मी म्हणणार नाही, कारण 2 लाखापेक्षा जास्त ही आपणाला मताधिक्य निश्चितपणाने मिळतील। मतदान रूपी आशीर्वाद देऊन या जिल्ह्यातली जनता मला पुन्हा हॅट्रिक करण्यासाठी मोठ्या मताधिक्याने विजयी करतील। मात्र आरोप केले जातात प्रमुख मुद्द्यांवरती ही खरं तर निवडणूक गाजलेली होती। विमानतळ, उद्योगधंदे किंवा जतचा पाणी प्रश्न, अनेक ठिकाणी बहिष्कार सुद्धा टाकला जातोय। तुम्ही 2 वेळा खासदार स्टँडिंग होता, कशा पद्धतीने बघता? साहेब, आपण मुंबईवरून आलेला आहात। त्या योजना करताना मी 35 वर्षामध्ये यांच्या बापजाद्यांना भावांना जमलं नाही ते मी हे केलं। त्या सरकारच्या काळामध्ये असणारे 7-8 हजार कोटीचे प्रोजेक्ट मला पूर्ण करता आले। आरोप करणाऱ्यांना काय उत्तर द्यावं हा थोडंसं लोकांच्याकडनं माहिती घ्या। राहतोय तो प्रश्न विकासाचा, नॅशनल हायवे आहेत, रेल्वेचं डबलीकरण आहे, सगळे रस्ते धरलेले आहेत आणि अशा अनेक बाबींचे ड्रायपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी फक्त MIDC कडून जागा राहिली, तत्वता मान्यता आहे। आणि एअरपोर्टच्या बाबतीमध्ये जिथं ती मागणी करतात तिथं 350-450 एकर जागा पाहिजे, ती 167 एकर जागा आहे। तेव्हा ड्रायपोर्ट आणि एअरपोर्ट ह्या दोन्ही गोष्टी 2-4 महिन्यामध्ये कामकाजाला सुरुवात होईल। लोकांच्या आशीर्वादानं पुन्हा मला हॅट्रिक करून ही संधी लोकसेवा करण्याची मला देत आहेत। नक्कीच संधी भेटेल। मात्र जर पाहायला गेलं तर तिरंगी लढत होते। चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे सुद्धा उमेदवार आहेत, काँग्रेसचे विशाल पाटील जे बंडखोर आमदार आहेत ते सुद्धा अपक्ष म्हणून